नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। आतापर्यंत आपल्याकडून हजारो मैत्रिणींनी हजारो पेपर कटिंग घेतलेले आहेत। हे बघा, हा कटोरीचा पेपर पॅटर्न आहे। हे असे आपल्याकडे 28 पासून तर 50 पर्यंतचे पेपर कटिंग मिळतात। इथं तुम्हाला मी दाखवते, हे बघा। आणि आता तुम्हाला तर ते माहितच झालेलं आहे। घरी आल्यानंतर उत्सुकता लागते ती म्हणजे ब्लाउज केव्हा मी शिवून बघेल आणि ताईला मी कधी सांगेल की माझा ब्लाउज कसा बसला आहे ना। त्याचे तुमचे खूप छान छान असे रिव्ह्यू येत असतात। तर काही मैत्रिणींना प्रश्न सुद्धा पडतो की ह्या पेपर कटिंग वरून आम्हाला जर का उंची कमी जास्त करायची असेल तर ती कशी करायची। हा 34चा पेपर कटिंग आहे। तर यावरून मी जे तुम्हाला उंची कमी जास्त करून दाखवणार आहे तीच पद्धत तुम्हाला 28 पासून, म्हणजे हे जे आपले आहेत ना पेपर कटिंग, हे 28 पासून तर 50 पर्यंत तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे, जी मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा, हा 34चा पॅटर्न आहे, म्हणजे 8.5च्या घडीचा। इथं उंची आहे 14, छाती आहे 34, कंबर आहे 29, पुढचा गळा 6 आणि मागचा गळा आहे 8.5 इंचाचा। तर बघा, प्रत्येक वेळेला प्रत्येक कस्टमरला तयार उंची 14चीच लागेल असं नाही, तर काहींना कमी लागते तर काहींना जास्त लागते। तर ह्या पेपर कटिंग वरून ब्लाउजची उंची कशी कमी जास्त करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि हे सर्व साईज साठी तुम्हाला लागू असणार आहे। म्हणजे हा पेपर कटिंग तुम्ही माझ्याकडून घेतलेला असू द्या किंवा तुम्ही स्वतः घरी तयार केलेला असू द्या, त्यावरून तुम्ही उंची कमी जास्त कशी करायची ते आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा। चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात। हे बघा, त्यासाठी मी इथं अस्तर घेतलेला आहे आणि हा आहे 34 साईजचा कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग, बरोबर। आता तुम्हाला इथं जवळून दाखवते। इथं बघा, तयार उंची, ही तयार उंची आहे 14, छाती आहे 34, कंबर आहे 29, पुढचा गळा 6 आणि मागचा गळा आहे 8.5। बघा, कटोरीच्या पेपर कटिंग सोबत तुम्हाला काय काय मिळतं, तर हा आहे पाठीमागचा भाग। हा कटोरीचा पॅटर्न आहे म्हणून ही कटोरी, हा कटोरीचा साइड पार्ट, क्रॉस पट्टी, आपण त्याला बरेच जण त्याला योग पट्टी सुद्धा म्हणतात। आणि ही तुम्हाला मिळणार आहे बाही। ही 5 इंचाची बाही असते, यावरून तुम्ही लांब बाही सुद्धा कट करू शकतात। इथे हा अस्तर घेतलेला आहे, हा डबल फोल्डेड अस्तर आहे। हे बघा, सुटे पदर समोरच्या बाजूला आहेत, इथं तुम्हाला दिसत असतील, आणि बंद बाजू ही माझ्याकडे आहे। नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितच आहे, बंद बाजूकडे आपण पाठीमागचा भाग ठेवत असतो। तर बघा, इथं मी पाठीमागचा भाग इथं ठेवून घेतलेला आहे। समजा तुम्हाला तयार उंची जर का 14 इंचाची पाहिजे असेल तर ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला काहीच बदल करायचा नाही आहे, तसाच्या तसा ठेवायचा, कट करायचा आणि शिवायचा। 14 इंच तर आपल्याला तयार उंची पाहिजे असेल तर आपला हा पेपर कटिंग किती, 15.5 इंचाचा आहे। 15.5, हे बघा मी तुम्हाला मोजून दाखवते। हे बघा, 15.5 म्हणजे 15 इंचाला 2 रेषा कमी, कारण आपलं इथं शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच जात आहे आणि खालच्या बाजूला आपण कमरेची पट्टी जोडतो त्याच्यासाठी आपल्याला पाव इंच जातं, म्हणजे टेपच्या 2 रेषा, असं पाऊण इंच जास्त घेऊन इथं 15.5 आहे, म्हणजेच तयार ब्लाउज हा आपला 14चा तयार होतो। आता बघा, जर का तुम्हाला यापेक्षा 1 इंचांनी ब्लाउज मोठा पाहिजे असेल, म्हणजे 14चा किंवा 14.5चा किंवा 15 इंचाचा, तर त्यावेळेला काय करायचं आहे आपल्याला। आता बघा, इथं तुम्हाला जवळून दिसावं म्हणून मी थोडासा माझा कॅमेरा सेट केला। इथं 1 इंच वाढवून घ्यायचं जर तुम्हाला उंची जास्त पाहिजे असेल तर, आहे तसं नाहीतर काय करायचं, हा पॅटर्न आहे ना, ड्रॉ करताना थोडस आपल्याकडून हलून सुद्धा जातो, तर त्याऐवजी काय करायचं, आपण आधी इथं ड्रॉ करून घ्यायचं, जे आपलं मूळ ड्राफ्टिंग आहे ना ते। हे बघा, अशा पद्धतीने इथं दिसली व्हाईट कलरची रेषा, ही आहे 14 इंचाची, म्हणजे जेव्हा 14 इंचाचा तयार ब्लाउज असेल ना, पाहिजे असेल ना त्याची। आणि जर समजा तुम्हाला उंची जास्त पाहिजे आहे 1 इंचांनी, तर मी आता हे येलो कलरचं मार्किंग करते, तुमचं लक्षात यावं म्हणून मी आता 3 कलर वापरणार आहे। हे बघा, यामध्ये तुम्हाला पटकन लक्षात येईल। तर इथं 1 इंचांनी असं काय करायचं आहे, आपल्याला वाढवून घ्यायची आहे। इथं पुन्हा 1 इंच वाढवलं, इथं पुन्हा 1 इंच वाढवलं। हे व्हाईटचं पूर्ण मार्किंग आधी करून घेते, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल। जे व्हाईटचं मार्किंग आहे ना, ते आपलं आहे 14 इंचाचं, ठीक आहे। हे बघा, आहे तसंच तसं आपलं इथं हे मागील मार्किंग झालेलं आहे 14 इंचाचं। आता आपण ही 1 इंच येलो कलरचं वाढवलेलं आहे ना, तर आता आपल्याला इथं आपली 1 इंचांनी उंची जर वाढवायची असेल तर काय करायचं, हे
जे आपला पॅटर्न आहे तो जसाच्या तसा ठेवायचा इथं मार्किंग वर आणि आपल्याला येलो कलरने मार्किंग करून घ्यायची आहे। ही बघा, आता तुमचं लक्षात आलं असेल आपला जो पॅटर्न होता त्यापेक्षा 1 इंचांनी आपण वाढवून घेतलं। ज्यांना ब्लाउजची उंची जास्त पाहिजे असेल त्यांच्यासाठी आपण असं करायचं, ठीक आहे। आणि जर तुम्हाला अर्धा इंचांनी उंची जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवा, अगदी सोपं आहे नाही का। आता बघा, जर का तयार उंची तुम्हाला 13 पाहिजे असेल म्हणजेच हा जो आपला पेपर कटिंग आहे त्यापेक्षा 1 इंचांनी कमी करायचा आहे, तर त्यावेळेला काय करायचं, जो मागील आपला भाग आहे तिथंच फक्त आपल्याला खालच्या बाजूने बदल करायचा आहे। वरच्या बाजूला मी काय करते, 1-1 इंचावर एक मार्किंग करून घेते। हे बघा, त्यासाठी मी स्काय ब्ल्यू कलरचा हा चॉक वापरलेला आहे आणि पुन्हा आपला पॅटर्न आहे तसाच्या तसा घ्यायचा, इकडे बंद बाजूकडे बरोबर इथं मॅच करायचा आणि इथं मी आता काय करते, ड्रॉ करून घेते। बघा, आता तुम्हाला इथं 3 मार्किंग दिसत असतील। जी पांढरी मार्किंग आहे ती आपली पॅटर्नची आहे, म्हणजेच ही 14 इंच जर तुम्हाला लांबी पाहिजे असेल तर त्यावेळेला आपलं हे पूर्ण ड्राफ्टिंग कशाचं आहे, पांढऱ्या कलरचं। हे बघा, अशा पद्धतीने तर त्यावेळेला तुम्हाला आहे तसंच्या तसं वापरायचं आहे। ज्या वेळेला 1 इंचांनी उंची वाढवायची असेल तर खालच्या बाजूने 1-1 इंचावर मार्किंग करायचं, हाच पॅटर्न असा ठेवायचा आणि असं हे ड्रॉ करून घ्यायचं। येलो कलरच्या मार्किंग साठी आपण 1 इंच वाढवलेलं आहे आणि स्काय ब्ल्यू कलरच्या मार्किंग मध्ये 1 इंच कमी केलं आहे। तुम्हाला कमी करायचं असेल तर जी आपली पांढरी ड्राफ्टिंग आहे त्याच्यावरती 1-1 इंचावर मार्किंग केलं आणि हा पॅटर्न असा ठेवला आणि इथं सरळ रेषा ड्रॉ करून घेतली। म्हणजे हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की उंची कशी कमी किंवा जास्त करायची। ही पाठीमागच्या भागाची उंची कमी किंवा जास्त करणं अगदी सोपं आहे। सेम पद्धत तुम्हाला अर्धा इंचासाठी सुद्धा करायची आहे। अर्धा इंचांनी जर उंची वाढवायची असेल तर इथं काय करायचं, अर्धा इंच मागील बाजूने वाढवून घ्यायचं, बरोबर। आणि कमी करायचं असेल तर अर्धा इंचांनी कमी करून घ्यायचं, म्हणजे ह्या पांढऱ्या रेषेच्या वरती आपण अर्धा इंचावर मार्किंग करून ते कमी करू शकतो। 1 ते अर्धा इंच एवढाच फरक पडतो। म्हणजे बघा, आता ही जी पांढरी रेषा आहे यातून आपल्याला ही किती 15.25 वर मार्किंग आहे, म्हणजे तयार ब्लाउज आपला कितीचा तयार होईल, 14 इंचाचा। हे 15.25 इंचावर मार्किंग आहे, म्हणजे शिलाई करून हा ब्लाउज 13चा तयार होईल, जे स्काय ब्ल्यू कलरचं मार्किंग आहे ना त्याचं। आणि जर का तुम्हाला जास्त लांब ब्लाउज पाहिजे असेल, हे किती आलं, 15.25, बरोबर, म्हणजे तयार ब्लाउज हा 15चा तयार होईल। हे बघा, मी तुम्हाला इथं मार्किंग लिहून दाखवते, तर ते आपलं आहे 14 इंचाचं, बरोबर। हे येल्लो मार्किंग 15 इंचाची, तयार उंची 15 आणि स्काय ब्ल्यू कलरच्या मार्किंग मध्ये इथं तयार उंची 13। म्हणजे बघा, आता तुमचं इथं लक्षात आलेलं असेल की उंची कमी जास्त कशी करायची आणि हे 3 साइजेस मध्ये तुमचं इथं मी करून दाखवलेलं आहे। आता हे मागील बाजूची उंची कमी जास्त करणं सोपं आहे। आता आपण पुढील बाजूची उंची कमी जास्त कशी करायची ते बघूया। आता बघा, हा पाठीमागचा भाग, त्याच्यानंतर हा आपला साइड पार्ट आपण इथे ठेवत असतो, आहे तसाच्या तसा ड्राफ्टिंग करून घ्यायचा। ज्यांना तयार उंची 14 पाहिजे असेल त्यांच्यासाठी, ठीक आहे। यामध्ये जर का आपल्याला उंची वाढवायची आहे तर आता पाठीमागच्या बाजूला 1 इंच वाढवली, म्हणजे पुढील बाजूला सुद्धा 1 इंचांनी वाढवावी लागेल, बरोबर। तर हा जो साइड पार्ट आहे यामध्ये फक्त अर्धा इंचांनी वाढवायची। हे बघा, इथं मी आता येल्लो कलरचा चॉक वापरते आणि इथं अर्धा इंचावर मार्किंग करून घेते, म्हणजे अर्धा इंचांनी मला पुढील भाग हा वाढवून घ्यायचा आहे साइड पार्टचा। हे मार्किंग तुम्हाला दिसत असेल। आता मी ते स्केलच्या साहाय्याने असं ड्रॉ करून घेते, किंवा आपला जो पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्ही जर का जसाच्या तसा ठेवला आणि चॉकच्या साहाय्याने इथं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। मागील बाजूला 1 इंच वाढवलं पण साइड पार्ट मध्ये फक्त अर्धाच इंच वाढवलं, असं का केलं ते तुम्हाला पुढे कळेलच। आणि जर तुम्हाला उंची अर्धा इंचांनी कमी करायची असेल तर त्यावेळेला आपल्याला साइड पार्टच्या वरच्या बाजूला इथं अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं। त्यासाठी मी हा स्काय ब्ल्यू कलरचा चॉक वापरत आहे आणि आहे तसाच्या तसा पॅटर्न आपण ठेवायचा आणि इथं रेषा ड्रॉ करून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने। म्हणजे आता तुमचं लक्षात आलं असेल, ही 14 उंची असेल त्यावेळेची पांढरी मार्किंग, 15 उंची असेल त्यावेळेला पिवळी मार्किंग आणि स्काय ब्ल्यू कलरची मार्किंग आहे ही 13 उंची असेल तेव्हा,
ठीक आहे. आपण पाठीमागच्या बाजूला 1 इंचांनी कमी केलं, पण पुढील बाजूला आपण इथं अर्धा इंच कमी केलं, कारण आपण योगपट्टीमध्ये सुद्धा अर्धा इंचांनी कमी करणार आहोत. म्हणजे योगपट्टीचा अर्धा इंच आणि कटोरीचा साइड पार्ट आणि कटोरीचं अर्धा इंच असं टोटल 1 इंच अंतर आपल्याला पुढील भागामध्ये सुद्धा कमी करायचं असतं. कटोरी नेहमी आपण तिरकस धाग्यात कट करत असतो आणि त्यानंतर व्हाईट कलरच्या चॉकने ही ड्राफ्टिंग करून घेतली. ही 14 इंचाची आहे. व्हाईट कलरची ड्राफ्टिंग आपली 14 इंचाची आहे. जर आपल्याला अर्धा इंचांनी आता इथं वाढवून घ्यायचं आहे, तर त्यावेळेला काय करायचं, टेपच्या साहाय्याने आपल्याला इथं अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं. बघा, जेव्हा वाढीव माप असतं त्यावेळेला मी येल्लो कलर वापरत आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं लक्षात येईल. हे बघा, अशा पद्धतीने इथं हे मार्किंग करून घ्यायचं. दोनही बाजूंना अर्धा इंचावर मार्किंग केलं मी. आणि तुम्ही स्केलच्या साहाय्याने असं वाढवून घेतलं तरी चालेल, किंवा आपला जो कटोरीचा पार्ट आहे तो जसाच्या तसा असा ठेवला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, इकडं सुद्धा मी हे वाढवून घेते. आता हे येल्लो मार्किंग तुम्हाला दिसत असेल. हे आपलं झालं वाढीव माप. तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, टक्स सुद्धा आपला इथं वाढून जाणार आहे. जेव्हा तुम्ही पॅटर्न म्हणजे उंची वाढवता त्यावेळेला टक्सचा हा जो पॉइंट आहे तो जसाच्या तसा राहील, त्यामध्ये तुम्हाला बदल करायचा नाही. उंचीनुसार फक्त हे खालच्या बाजूला वाढेल. ठीक आहे. किंवा उंचीनुसार हा टक्स जर तुम्हाला मोठा वाटत असेल किंवा कस्टमरला, तर त्यावेळेला तुम्ही थोडस पाव इंच खाली एक मार्किंग करायचं आणि इथं टक्सचं नवीन मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे बघा, अशा पद्धतीने जर उंची वाढवायची असेल तर अर्धा इंच वाढवायचं, आणि जर का आपण उंची कमी करत असू तर आतील बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं. त्यासाठी मी स्काय ब्ल्यू कलरचा इथं चॉक वापरत आहे. हे बघा, माझं दोनही बाजूंना मी अर्धा इंचावर मार्किंग करून घेते. आणि आता हे आपण कटोरी इथं ड्रॉ करून घेऊ. स्केलच्या साहाय्याने छान जमतं हे ड्रॉ करायला. तर बघा, आता उंची कमी असली तर त्यांचा टक सुद्धा कमीच येणार, त्यामुळे एवढाच राहू दिला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. उंचीच्या मानाने त्यांचा टक सुद्धा उंचीला कमी असलं तर टक सुद्धा त्यांना कमीच लागतो. तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी आणि कटोरीचा साइड पार्टची उंची कमी जास्त कशी करायची हे तुमचं लक्षात आलंच असेल. त्यानंतर ही योगपट्टी, बरोबर, बरेच जण याला क्रॉस पट्टी सुद्धा म्हणतात, आहे तशीच्या तशी मी ड्राफ्टिंग करून घेतली व्हाईट चॉकने. आता आपल्याला इथं अर्धा इंचांनी उंची वाढवावी लागेल, कारण पाठीमागच्या भागाला आपण 1 इंच वाढवली, तर पुढील भागामध्ये आपण अर्धा इंच वाढवणार आहोत. म्हणजे अर्धा इंच का, कटोरी आणि कटोरीच्या साइड पार्ट मध्ये अर्धा इंच वाढवायचं आणि योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवायचं. असं हे टोटल आपल्याला दोघं मिळून आपलं 1 इंच होऊन जाईल, म्हणजे मागील आणि पुढील बाजू कमी जास्त होणार नाही. ठीक आहे. ही आपली योगपट्टी वाढलेली आहे. इथं इकडं रुंदी वाढवायची गरज नाही, लांबीमध्येच वाढवायचं आहे आपल्याला. आणि जर का तुम्हाला लांबी कमी करायची असेल तर जे आपलं व्हाईट कलरचं मार्किंग आहे त्याच्यावरती अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आणि त्याच्यासाठी मी स्काय ब्ल्यू कलरचा चॉक वापरतीये, तुम्ही बघितलंच असेल. आणि इथं हे एक रेषा ड्रॉ करून घ्यायची. हे बघा, म्हणजे उंची कमी जास्त करायची असेल तर काय बदल करायचे हे तुमचं लक्षात आलं असेल. पाठीमागच्या बाजूला आपण 1 इंचांनी उंची कमी जास्त केली, तर पुढे सुद्धा 1 इंचांनी कमी जास्त करायची आहे, पण त्यावेळेला आपल्याला डिव्हायडेशन करून घ्यावं लागेल. म्हणजे बघा, यामध्ये काय करायचं आहे, हा जो कटोरीचा साइड पार्ट आहे यामध्ये अर्धा इंच, कटोरीमध्ये अर्धा इंच आणि योगपट्टीमध्ये अर्धा इंच, म्हणजे हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच, असं 1 इंच आपलं कमी होऊन जाईल. आता हे तुम्हाला मी ब्लाउज पीसवर ड्राफ्टिंग करून दाखवलं. अजून एक सोपी ट्रिक सांगते अंतर कमी जास्त करण्याची. हा आपला पाठीमागचा भाग आहे, यामध्ये जर का तुम्हाला अर्धा इंचांनी उंची कमी करायची असेल तर काय करायचं, इथं अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं, जसं मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तसं. तर तुम्ही इथं स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून घेतलं ना तरी सुद्धा चालेल. हे बघा, हे अर्धा इंचावर मार्किंग केलेलं आहे. की नाहीतर काय करायचं, हा जो पेपर आहे ना हा डायरेक्ट फोल्ड करून घ्यायचा, अजून सोपं. पण यामुळे काय होतं, पेपरची फिनिशिंग तुमची खराब होईल.
पण ठीक आहे, चालेल, पटकन झटपट काम होईल. हे अर्धा इंचांनी कमी केला म्हणजे तुमची जी तयार उंची किती होती इथं 14, तर ती किती राहील, तयार होऊन जाईल 13.5 वर तयार होऊन जाईल, बरोबर. जर का तुम्हाला 1 इंचांनी कमी करायचं असेल तर मी आता हे तुम्हाला ग्रीन कलरने मार्किंग करून दाखवते. इथं 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. हे बघा सर्व बाजूला इथं स्केलच्या साहाय्याने आपण ड्रॉ करून घेऊया, तुम्हाला दिसावं म्हणून, किंवा तुम्ही स्वतः वैयक्तिक करत असणार नाही ड्रॉ केलं तरी चालेल. आणि आता हे फोल्ड करून घेऊया. म्हणजे बघा पॅटर्न वर तुमचं झालं का 1 इंच अंतर कमी, आलं लक्षात. हा तयार कितीचा आहे 14चा, आणि मी जो आता हा फोल्ड केला आहे हा तयार कितीचा येईल 13चा येईल. हे बघा त्यामध्ये शिलाई मार्जिन सुद्धा आपली ऍड आहे. हे बघा इथं बरोबर 13.5ला एक रेषा जास्त, म्हणजे आपल्याला जवळपास 14.25 घ्यायचा आहे. 14.25 वर एक मार्किंग करून आपला हा तयार कितीचा होईल 13चा तयार होईल. ही सोपी पद्धत आहे, तुम्ही ही सुद्धा वापरू शकतात उंची कमी करण्यासाठी. जास्त करण्यासाठी मात्र तुम्हाला ब्लाउज पीस वरच वाढवावं लागेल. आता आपण हे मागील बाजूला असं केलं तर पुढील बाजूला करताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, जर मागील बाजूला तुम्ही अर्धा इंच कमी केलं तर पुढील बाजूला फक्त पाव इंचांनी कमी करायचं. हे बघा पाव इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि हे फोल्ड करून घ्यायचं. एवढं हे पाव इंचावर मार्किंग केलं की एवढं आपण फोल्ड करून घ्यायचं जेव्हा तुम्ही याच्यावर मार्किंग करणार तेव्हा ब्लाउज पीसवर, म्हणजे हे अजून तुम्हाला सोपं होऊन जाईल. हे बघा हे पाव इंचांनी, आणि जर का आपण अर्धा इंचांनी कमी करतोय तर त्यावेळेला आपल्याला पुन्हा अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं ग्रीन कलर वापरतीये. हा हे बघा दिसतंय, रेड मार्किंग पाव इंचासाठी आहे, ग्रीन मार्किंग अर्धा इंचासाठी आहे, आणि ते आपण आता इथं फोल्ड करून घेऊया. हे बघा असं फोल्ड झाली आपली योगपट्टी अर्धा इंचांनी कमी. तसंच आपल्याला इथं हा साइड पार्ट सुद्धा काय करायचा आहे, अर्धा इंचांनी कमी करायचा आहे, म्हणून मी इथं अर्धा इंचावर मार्किंग करून घेते आणि तो डायरेक्ट असा फोल्ड करून घेतला ना आपण तरी सुद्धा चालेल. हा बघा इथं अर्धा इंचांनी कमी झाला. आता कटोरी सुद्धा आपल्याला कशी करायची, अर्धा इंचांनी कमी करायची आहे, तर आपल्याला इथं लगेचच मार्किंग करून घेऊया. पाव इंचांनी करायचं असेल तर पाव इंचावर करा, अर्धा इंचांनी मार्किंग कमी करायची असेल तर अर्धा इंचांवर करा, सोपं आहे. हे बघा याला कोना असल्यामुळे हे फोल्ड होणार नाही, तिथं तुम्हाला थोडसा कैचीने इथं मध्यभागी कट करावं लागेल, त्यानंतरच ते फोल्ड होईल, कारण इथं आपला ट्रायंगल आहे म्हणून. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी इथं अर्धा इंचांनी कमी झाली. हा कटोरीचा साइड पार्ट अर्धा इंचांनी कमी झाला आणि ही योगपट्टी सुद्धा अर्धा इंचांनी कमी झाली. मागे आपण 1 इंचांनी कमी केलं होतं, तर इथं अर्धा इंच इथं अर्धा इंच, म्हणजेच पुढील भागात सुद्धा आपलं 1 इंच कमी झालं आहे. आशा करते हे सर्व तुमचं लक्षात आलं असेल. आणि खूप साऱ्या तुमच्या रिक्वेस्ट होत्या की ताई आम्हाला उंची कमी जास्त कशी करून दाखव, तर अशा पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाउजच्या पेपर कटिंग मध्ये उंची कमी जास्त करायची आहे. आता बघा पेपर कटिंग वरून उंची कमी जास्त कशी करायची आपण हे पेपर पॅटर्न वर पण बघितलं बरोबर, आणि मी तुम्हाला इथं ब्लाउज पीस म्हणजेच अस्तरावर सुद्धा ड्राफ्टिंग करून दाखवलं. हे मी 34 साईजचं दाखवलं बरोबर. असंच तुम्ही किंवा हीच पद्धत तुम्ही 28 पासून तर 50 साईज पर्यंतच्या सर्व पॅटर्न साठी वापरू शकतात. हे बघा हे सर्व पॅटर्न मध्ये तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे, नाहीतर तुम्ही म्हणणार ताई 40ची ब्लाउजची उंची कमी जास्त करायची आहे, मग कसं करू, तर तुम्हाला हाच व्हिडिओ बघायचा आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला सुद्धा अशा पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा.
त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.